पण महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला अधिक चांगल्या पद्धतीनं सुविधा देण्यासाठी आणि आरोग्य सक्षम अशा पद्धतीची आरोग्य मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, आम्ही सर्वांनी काय करायचं आहे याच्याबद्दलचं मार्गदर्शन या कार्यशाळेत गाव पातळीवरती सुद्धा इथल्या सरपंचांनी या अभियानामध्ये प्रत्यक्ष सगळ्या गावाला सहभागी करून घेण्यासाठी ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे ते करण्यासाठी या कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जातं. आमच्या नेहमीच औरंगाबादचं महिला रुग्णालय आपण बोलले त्याच्याबद्दल आणखी थोडंसं स्पष्टपणे काय सध्या प्रोसेस आहे. औरंगाबादच्या संभाजीनगरच्या आपल्या महिला रुग्णालयाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये मी स्वतःच मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो त्यावेळी व्हिजिट केली. त्याच्यासाठीच्या 2 ग्रामचा प्रलंबित होता, परंतु त्याची बैठक लागली. त्या बैठकीप्रमाणे प्रोसिडिंग होती लागली, त्या प्रत्यक्षात त्याची सुरुवात होईल. त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या साहित्याची, विशेषतः इक्विपमेंट्स जे आहेत, मेडिकल इक्विपमेंट्स, त्याच्याबद्दलचं टेंडर जे आहे ते टेंडर अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या पुढच्या 15 दिवसामध्ये, महिन्याभरामध्ये ते सुद्धा पूर्ण होईल. आणि तिसरं, याच्यासाठी 89 कोटी रुपयाचा निधीची आवश्यकता आहे. त्या निधीबद्दल सुद्धा आता हुडकोमध्ये आमच्याकडे निधी उपलब्ध आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून ते संपूर्णतः हॉस्पिटल पूर्ण करून पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये या हॉस्पिटलची सुरुवात करण्यासाठी सुद्धा मी मराठवाड्यात गेल्या काही दिवसापासून म्हणजे जे आरोपी पकडले जातात जामिनीवर सुटतात आणि परत त्यात रॅकेट सुरू करतात. असे 5-5 गुन्हे दाखल आहे एक आरोपी. अशा या लोकांवर आता मोका वगैरे याच्यासाठी काही तरतूद करणार आहात का? कारण ते बाहेर आल्यावर परत तेच करतात. मी आपल्याला सांगतो की या अशा पद्धतीचं वारंवार अशा पद्धतीचं कृत्य करणारे जे हॉस्पिटल असतील त्या सगळ्या हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन आपण रद्द करतो. जर इथं तसं नसेल तर आमचे अधिकारी इथं बसतील. आजच्या आज जे कोण हॉस्पिटल असतील त्या सगळ्यांची रजिस्ट्रेशन रद्द झाली पाहिजेत. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग असा आहे की यामध्ये कायद्यात सुद्धा सुधारणा झाली पाहिजे. यासाठी काल हाऊसमध्ये सुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये साधारणतः अर्धा पाऊण तास या विषयावरती चर्चा झाली. सगळ्या पक्षाचे सगळ्या आमदारांनी सुद्धा जी चिंता आपण व्यक्त केली तीच चिंता व्यक्त केली आणि त्यानंतर आम्ही एक बैठक घेतली. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती सुद्धा घालून त्यांची परवानगी घेतली, कारण त्याच्यामुळं गुन्ह्यामध्ये वाढ करायची होती. त्यामुळे त्याच्यासाठी लॉ अँड ज्युडिशियलची परवानगी पाहिजे होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला त्याच्याबद्दल संमती दिली. वारंवार अशा पद्धतीचे जर प्रकार करत असतील तर अशा हॉस्पिटलने, अशा डॉक्टरांना मोकाची कारवाई सुद्धा आम्ही करणार आहोत. त्याबद्दलचा कायद्यामधली सुधारणा आम्ही करतोय. त्याचबरोबर आता आरोपी ज्यावेळेला एखादी घटना घडते त्यानंतर लगेच सुटतोय असा जो प्रकार होतोय तो प्रकार होऊ नये यासाठी सुद्धा आमच्याकडे DSP, कलेक्टर आणि आमच्या आरोग्य विभागाची टीम या सगळ्यांच्याकडे सामुदायिक सूचना आम्ही दिलेल्या आहेत. अशा पद्धतीची घटना असेल तर कलम वाढवणं आणि त्या कलमांच्या माध्यमातून या माणसांना योग्य ती शिक्षा आणि समज सुद्धा व्हायला पाहिजे. त्याच्याबद्दलचं गांभीर्य घेऊन आमचे लोक काम करते. परंतु त्याच्याबरोबर आणखीन एक माझी विनंती आहे. मगाशी मी इथं सुद्धा येतोय, तो महत्वाचा विषय असा आहे की इथं सुद्धा अशा पद्धतीचा प्रकार करणारे लोक जास्त आहेत. आमची कमिटी, आमचे अधिकारी, आमच्या लोकांचा समन्वय वाढवणं आणि मला असं वाटतं की पुढच्या 8 दिवसांमध्ये याच्याबद्दलची एक बैठक आम्ही मुंबईमध्ये घेतोय. विशेषतः बीड, कारण बीडसाठी ह्या सगळ्या पूर्वीचापासून एकूण जर इतिहास बघितला तर खूपच गंभीर आहे. बीड आणि मराठवाडा विभागातल्या सगळ्याच रिजनमधले हे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कारवाई झालेल्या घटनाक्रमानंतर आम्ही काय केलं, आता सुद्धा जे काही अजून सुद्धा विशेषतः आमच्या तपासण्या वाढवल्या पाहिजेत, आमचे फिजिट्स जास्तीत जास्त झाल्या पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी सक्तीने आमच्या लोकांना करण्यासाठी आम्ही सूचना. तर या मोकोका संदर्भामध्ये अंतिम निर्णय कधीपर्यंत होतो? साधारणपणे किती काळ? लॉ अँड ज्युडिशरीकडे आपण हे दिलेलं आहे. कायद्यातल्या शिक्षेची तरतूद वाढवायची आहे किंवा मकोका लावायचा आहे म्हटल्यानंतर साहजिकच त्याच्याबद्दल योग्य त्या पद्धतीची ओपिनियन्स लॉ अँड ज्युडिशरीची आली पाहिजे. परंतु माझी अपेक्षा अशी आहे की पुढच्या अधिवेशनापर्यंत या सगळ्या गोष्टीसाठी जितकं जलद गतीने करता येईल आम्ही प्रयत्न करू. दुसरा प्रश्न, औषधांचा नेहमी प्रश्न तयार होतो. बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये औषधं मिळत नाही. कारण असं दाखवलं जातं की NABL मान्यता नसल्यामुळे पुरवठा आहे पण दिला जातो. मी आपल्याला सांगतो 2 गोष्टी वेगळ्या आहेत. मी मगाशी माझ्या भाषणामध्ये आपण जर ऐकलं असेल तर खरं तर 2 गोष्टी आहेत की आमच्याकडे असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरनं सुद्धा जर काही व्यवस्थितरित्या काम केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही लोकांना सेवा देऊ शकतो. औषधांचा तुटवडा असायची गरजच नाही. शासन इतके पैसे खर्च करते तर अशा पद्धतीचा तुटवडा होत असेल तर आम्ही माहिती घेतो. जिथे जिथे तुटवडा झाला असेल तर त्यांनी पहिल्यांदा आपल्या वरिष्ठांकडे मागणी करणं अपेक्षित आहे. मागणी करून ते मिळत असेल तर ठीक आहे, परंतु ती मागणी करणं आणि तात्काळ त्याच्यासाठीची जी काही धावपळ करायला पाहिजे ती केली पाहिजे. फंड्स औषधांसाठी असेल,
सगळ्या सर्व्हिसेससाठी असतील त्याच्यामध्ये कुठंच आपल्या सरकारमधनं कमी होत नाही. त्यामुळे अशा उणिवा होत असतील तर त्याच्याबद्दलची कारवाई सुद्धा किंवा त्याची माहिती आम्ही घेऊ आणि का अशा पद्धतीचे प्रकार होतात ते बघून संबंधित प्रमाण जास्त वाढत आपण औषधी स्वतः तपासण्यासाठी लॅब सुरू करणार होतो आपली स्वतःच्या, कारण आता सध्या इतर लॅबकडे पाठवली आपण प्रायव्हेट लॅबकडे, आणि काही यंत्र पण आपण ऑन दी स्पॉट तपासण्यासाठी खरेदी करण्यासाठी वर्षभरापूर्वी तर अजून काही गोष्टी आपण दोन गोष्टी करतोय. एकतर NABLच्या लॅबमधनं आपण सगळ्या ह्या औषधांची तपासणी करणं हे अपेक्षित आहे, ते कायद्याला धरूनच आहे. FDAच्या माध्यमातून त्याच्याबद्दलचं मॉनिटरिंग होतं आणि ते काम चाललेलं आहे. परंतु त्याच्याबरोबर आम्ही ड्रग डिटेक्शन मशीन ज्याचा आपण उल्लेख केला तर त्या ड्रग डिटेक्शन मशीनच्या सुद्धा 8 रिजनमध्ये आम्ही 8 मशीन्स घेतो. आमचा उद्देश असा आहे की याचा अर्थ असा नाही की सगळ्याच गोष्टी चुकीच्या आहेत, परंतु कुठलीच गोष्ट चुकीची होऊ नये यासाठी जसे की आपण बघताय आपण सगळेजण काम करत असतोय किंवा आपण सगळेजण प्रवास करत असतोय, परंतु सिग्नल असेल किंवा ट्रॅफिक पोलीस असेल तर आपण अजिबात जरा सुद्धा धावपळ करत नाही. ड्रग डिटेक्शन मशीन ही जी काही मशीन्स आहेत की ज्याच्या माध्यमातून चुकीची गोष्ट होऊ नये यासाठी आमच्या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या आस्थापनांमध्ये एक राईट मॉनिटरिंग होईल. त्यासाठीच्या मशिनरीच्या बद्दल आम्ही हा प्रयोग केलाय. आता आपण म्हटलं की त्याची घोषणा केल्यानंतर अजून त्याची अंमलबजावणी का झाली नाही, तर हा प्रयोग नवीन होता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये हे कसं योग्य आहे, ते योग्य असेल तर मग त्याला मान्यता कुणाची आहेत वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्या सगळ्या आता झाल्या, त्याचं टेंडर क्लोज झालं आणि पुढच्या महिन्याभरामध्ये आम्ही ते प्रत्यक्षात त्याचा उपयोग करू. अवयवदानाविषयी आपण मागे बोललो होतो की राज्यातल्या सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये करणार असं पण म्हटले होते मागच्या वेळेस, अजून काही सुरू झालेलं नाही. आणि दुसरा प्रश्न, हिमोफिलिया ग्रस्त आहेत त्याच्यासाठी हेमलिब्रा नावाचा एक नवीन फॅक्टर आहे, आधुनिक फॅक्टर आहे, ज्याची फक्त परभणी जिल्ह्यात आहे अवेलेबिलिटी, बाकी ठिकाणी नाहीये. त्याविषयी काही होऊ शकेल का, कारण ती संख्या मोठी आहे. पेशंटची संख्या बघून त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही काम करणं अपेक्षित आहे. मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना देतो की जर परभणीमध्ये अशा पद्धतीची उपलब्ध होत असेल आणि इतर ठिकाणी जर आवश्यकता असेल तर निश्चितपणे त्याची मागणी त्यांनी करावी म्हणण्यापेक्षा आम्ही सूचना देतो. आणि जिथे जिथे पेशंट असतील की ज्यांना गरज आहे त्यांना आमचा 2 क्रायटेरियामध्ये आपलं काम चालतं. सार्वजनिक आरोग्य विभागाकडे येणारे लोक हे सगळे सामान्य नागरिक आहेत, त्यामुळे त्यांच्या औषधासाठी जी काही तरतूद करावी लागेल ते करण्यामध्ये शासनाची अडचण कधीच नाही. त्यामुळे ज्या काही उणीवा असतील त्या आम्ही दूर करू. अवयवदानाविषयी काही आहे सर? अवयवदानाविषयी आम्ही सगळ्या जिल्ह्याच्या म्हणजे कालच एक आपण पेपरला वाचलं असेल, परवा दिवशीच एक बैठक मी मंत्रालयामध्ये घेतली आणि त्याच्यामध्ये हब अँड स्पोक मॉडेल जे आहे ते हब अँड स्पोक मॉडेलच्या माध्यमातून सगळी जिल्हा रुग्णालय आणि त्या जिल्हा रुग्णालयांच्या माध्यमातून या अवयवदानाची मोहीम वाढवण्यासाठी आम्ही काम करतो. विशेषतः आपण बघितलं असेल, आता जर बघितलं आपण तर अवयवदानाचं काम म्हणजे फारच संत गतीने चाललंय. म्हणजे लोकांच्या मनामध्ये भीती आहे, लोक फार उत्साहानं पुढे येत नाहीत. आम्ही लोक सुद्धा त्यांना राईटली काउन्सिलिंग करायला पुढे येत नाही. परंतु जिल्हा स्तरावरती हब अँड स्पोक मॉडेलच्या माध्यमातून जे पेशंट्स की जे ज्यांचा ब्रेन डेड झाला असेल अशा पेशंटच्या नातेवाईकांना जर काउन्सिलिंग केलं तर तो एक पेशंट हा किमान 4 ते 6 लोकांचं आरोग्य म्हणजे त्यांचं आयुष्य देऊ शकतो त्यांना. या सगळ्यासाठी आम्ही हब अँड स्पोक मॉडेलचा सुरुवात करतोय. त्याची परवाच बैठक झाली. त्याच्या माध्यमातून आणि जास्तीत जास्त पेशंट्स की जे दुर्दैवानं जर का आपल्यातनं म्हणजे ब्रेन डेड असेल त्यांचा एकूण त्या पेशंटच्या सगळ्या नातेवाईकांची जर कन्सेंट असेल तर आम्ही सगळी मंडळी या हब अँड स्पोकच्या माध्यमातून अवयवदानाचं काम करतो. आता त्याच्याबद्दलची सुरुवात केली आहे. परवाची बैठक आमची झाली, सगळ्या हॉस्पिटल्सना आम्ही जबाबदारी दिली. 1 महिन्याभरामध्ये परत आम्ही आढावा घेतो. त्याला सगळ्या गतिमान करण्यामध्ये थोडासा कालावधी जाईल, पण किमान 3 महिन्यांमध्ये याच्यातला स्मूथनेस येईल असा अपेक्षा. ॲम्ब्युलन्सचा एक विषय होता की ॲम्ब्युलन्स वेळेवर जात नाही. आता ती घटना घडली करमडला, त्यांनी फोन करून 15-20 मिनिटं झाली, ॲम्ब्युलन्स आलेली एक मदत इथं झाली आणि असंच बऱ्याच ठिकाणी ॲम्ब्युलन्सचा प्रॉब्लेम होतो. तर त्या ॲम्ब्युलन्सचे मी तुम्हाला सांगतो की राज्यातल्या 108ची सेवा असेल, 102ची सेवा असेल, यासाठी इतके पैसे आम्ही देतो. त्यामुळे याच्यामध्ये जर काय उशीर होत असेल तर तिथल्या संबंधित त्या यंत्रणेवरती आम्ही कारवाई करू, दंड बसवू, प्रसंगी त्या यंत्रणेला आम्ही ब्लॅकलिस्टेड करू. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सुरू आहेत. 108च्या सुद्धा कामकाजाबद्दल बऱ्याच ठिकाणी तक्रार येतात. त्यासाठी इथं बसलेले आमचे सन्मान्य कंदेवाड संचालक आहेत आमचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आपण एक कमिटी नेमलेली आहे की जी कमिटी 108चा ऍक्च्युअली लोकांना काय किती चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो नाही मिळतो आणि त्याचबरोबर त्या कामकाजाचं एकूण प्रभावीपणानं जे नियोजन व्हायला पाहिजे त्याच्यासाठीची आम्ही कमिटी नेमली. त्या कमिटीच्या माध्यमातून अशा पद्धतीची घटना होत असेल तर अशा सगळ्या लोकांच्यावरती आम्ही कारवाई करू. चंद्रपूरचं झालं होतं, त्यानंतर एक संभाजीनगरचा एक मुलांनी पण किडनी दिली होती. राजकीय सोशल मीडियाच्या माध्यमातून चालतोय. एकूणच या सगळ्या घटना असतील, स्त्री भ्रूण हत्येचा विषय असेल किंवा या गोष्टी असतील, अशा लोकांवरती जितकी कठोर कारवाई करायला पाहिजे त्याच्यामध्ये सरकार कुठेही मदत करणार नाही.
तर हे जे अभियान आहे त्याच्यामध्ये गाव पातळीवर कोणाला हार्ट अटॅक आला किंवा कार्डियक अरेस्ट असेल तर त्याला तात्काळ काही इमिजिएट उपचार मिळतील का? निश्चितपणे आहे. मी हेच म्हणतोय की आमच्या सेवा ज्या आहेत त्या इतक्या चांगल्या आहेत, पण दुर्दैवानं त्याची प्रसिद्धी सुरू झाली नाही. मी आपल्याला मुद्दाम सांगेन की प्रत्येक PSC लेवलला ECGचं आमचं मशीन आहे. तिच्या ECG मशीनच्या माध्यमातून जो पेशंटला कार्डियक असं वाटते की त्याला जरा हृदयामध्ये थोडीशी धडधड वाटते, तर त्याला MD मेडिसिन शहरातल्या हॉस्पिटलला जायला पाहिजे अशातला भाग नाही. आमच्या PSC त्यानं जावं, ECG काढावा, त्या ECGला ऑनलाईन त्याला 10 मिनिटांमध्ये त्याचा रिपोर्ट येईल. आमचा डॉक्टर त्याला तात्काळ सूचना देईल. विशेषतः हे झाल्यानंतर आमच्या आरोग्य विभागामध्ये त्याला जे 30-40 हजाराचं इंजेक्शन एम्बोलिसिस त्याला प्रोसेस म्हणतात ती करण्याची सुद्धा प्रक्रिया आहे. त्याचं इंजेक्शन सुद्धा आमच्याकडे होतं. एवढ्या होऊ शकेल का? PSC लेवलला पुढच्या टप्प्यात करू आम्ही. आज आम्ही ते RS लेवलला करतोय. आमचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आम्ही ते PSC लेवलला सुद्धा करणार. शेवटी उद्देश इतकाच आहे, या सगळ्या सेवा लोकांना त्यांच्या 5 किलोमीटरच्या शहराच्या किंवा गावाच्या परिसरामध्ये सध्या इंजेक्शन मिळणार PSC ला. आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते RH मध्ये उपलब्ध आहे, उपजिल्हा रुग्णालयात आहे. आम्ही ते PSC लेवलला सुद्धा, कारण तिथं ट्रेनिंग द्यावं लागते सगळ्या लोकांना. आता पहिला ग्रामीण रुग्णालयात आम्ही ट्रेनिंग प्रशिक्षित लोक लागतील. हो त्यांना, आणि जे तिथं असणारे डॉक्टर्स आहेत, कारण शेवटी तो कार्डियक अरेस्टचा जर पार्ट असेल तर त्या काळात द्यायचं जे इंजेक्शन आहे त्याच्याबद्दलचा जो प्रोटोकॉल आहे त्याचं एक ट्रेनिंग आपण द्यायचं असतं. पुढच्या टप्प्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. पण अजून सुद्धा मी तुम्हाला सांगतो की ECGची सेवा आमच्याकडे सुरू आहे, हे सुद्धा बऱ्याच ठिकाणी PSC ला माहीत नाही. माझा उद्देश असा आहे की आमच्या सगळ्या सर्व्हिसेस सुद्धा लोकांना कळायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोक आमच्याकडे आले पाहिजे. तर आपलं हे अभियान गावोगावी पोहोचण्यासाठी सरपंच नावाचा हा खूप मोठा कणा आहे. आमच्या जिल्ह्यातल्या संभाजीनगर 875 ग्रामपंचायतीपैकी 605 ग्रामपंचायतीवर सरपंच पण नाही, प्रशासकही नाही. मुळात 280 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमला आहे प्रशासनाने, पण ह्या ग्रामपंचायतीवर कोणीच नाही. हे कसं सरपंचाशिवाय पुढे जाऊ शकणार आहे? मी आपल्याला सांगतो की आता निवडणुका होती, कारण प्रशासक लागल्यानंतर परत सरपंच महोदयांनी कोर्टात धाव घेतली. त्यांचं म्हणणं की आमच्याकडे अधिकार द्या. याच्याबद्दलची स्पष्टता होण्यामध्ये कोर्टाचा जो काही चाललेला डिले आहे, दरम्यानच्या काळात आपण राज्य शासनाने निवडणूक आयोगाकडे मागणी केली आणि निवडणुका लागतील, कारण राज्यातल्या हजारो ग्रामपंचायतींवरती हीच परिस्थिती आहे. हो, आणि आपल्याला निवडणूक घेतली पाहिजे. कारण का बघा, आज सुद्धा काही ठिकाणी दिसलं की आपल्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य नाही. जोपर्यंत या सगळ्या यंत्रणेमध्ये लोकप्रतिनिधी असणार नाही तोपर्यंत प्रभावी काम होणार. त्यामुळे गाव पातळीवरती असेल तर तिथं सरपंच आणि ग्रामपंचायतचा सदस्य पाहिजे. आणि देशात सुद्धा जे काही पार्लमेंट आहे तिथं खासदार आणि पंतप्रधान पाहिजे. तो मला असं वाटतं की ती निवडणूक लवकर होणं हेच आपल्या सगळ्यांसाठी राईट सोल्युशन. तर एक राजकीय प्रश्न आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही मंत्र्यांवर नाराज आहे. त्यात जी नावं आहे त्यात आपलं पण नाव आहे आणि ते सगळे कार्यपद्धतीवर शिंदे हे असमाधानी असल्याची चर्चा आहे. शिंदे साहेब हे काम करा अशा पद्धतीचा सल्ला देत असतात आम्हाला, सल्ला नाही आदेश देत असतात. त्यामुळे निश्चितपणे ते नाराज असतील तर अजून आम्हाला काम करावं लागेल. आणि त्यांनी काल सांगितलेला सल्ला तुम्ही पेपरला बघितलाय, काम करा नाही तर घरी थांबा. हा तर त्यांचं रामबाण औषध आहे. मला असं वाटतं आमची ती जबाबदारी आहे. साहेबांची नाराजीच नाही तर ते आमची जबाबदारीने कर्तव्य म्हणून आम्हाला काम करावं लागेल आणि ते आम्ही करतोय. पण अजूनही करावं लागेल तर निश्चितपणे करणं ही आपली जबाबदारी आहे. नांदेडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी अभ्यास सुरू करतात. माझं गाव आरोग्य संघटना गाव, तर मुख्य अधिकारी असं करत होतं, हे कसं बोलतात? मुख्य अधिकाऱ्यांसाठी हे अभियान नाही आहे. जे अभियानामध्ये चुकीचे लोक, अभियानामध्ये नाही एकूण प्रशासकीय यंत्रणेमध्ये चुकीचे लोक असतील त्यांच्यावरती कारवाई होणं हे क्रमप्राप्ती गोष्ट आहे. ती बाब वेगळी आहे आणि हे अभियान वेगळं आहे. अभियान हे लोकांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीच्या सेवा देणं, लोकांच्यासाठी आरोग्याचं काम करणं यासाठी आहे. आमच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये त्या COs नाही. अजूनही कोण छोटा मोठा एखादा कर्मचारी असेल किंवा वरिष्ठ अधिकारी असेल काही चुकीचे असतील तर त्यांच्यावरती तो कारवाई होणारच. तो काय पार्ट ऑफ प्रोसिजर आहे. मला असं वाटतं की ते औषधासाठी निधी आला तो सुद्धा त्यांनी खर्च. ज्या गोष्टी चुकीच्या असतील त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होणार आणि कराव्याच लागतील. अजूनही काय अशा पद्धतीच्या गोष्टी असतील तर मी तुम्हाला सांगतो की फक्त एक मला व्हॉट्सअप करा. कुठली चुकीची गोष्ट आरोग्य विभागात आम्ही खपून घ्या. तर संभाजीनगरचं स्टेट लेवलचं मेडिकल म्हटलं उभं ते अजूनही औषधांचं मेडिकल नाही, औषध भांडाराचा सुद्धा पार्ट मगाशी जे उल्लेख केला ना, मगाशी ते शिरसाट साहेबांचे मुद्दे जे होते त्यातलं आणखीन एक मुद्दा होता. त्याच्यामध्ये औषध भांडार सुद्धा आपण पुढच्या टप्प्यामध्ये 4 महिन्यांमध्ये जे सुरू करायचे काम आहे कारण ते जवळजवळ पूर्ण झाले. त्याच्यामध्ये फार काय आता म्हणजे अगदी प्रशस्त बांधलंय ते. महिला रुग्णालय आणि मेडिकल सोबतच. येस येस निश्चित. सर, आपण शेववाहिन्या खरेदी केल्या, आपल्या संभाजीनगरला 3 मिळालेल्या, पण त्याचं SOP ठरलेलं कशा वापरायला पाहिजे. कारण की
त्यांचं घाटीला जी दिलेली आहे त्यांच्याकडे चालक नसल्याचं सांगितलं जातंय. सिल्लोडला दिली त्यांच्याकडे नगर परिषदेला त्यांच्याकडे चालक नसल्याचं सांगितलं जातंय. आणि एक जिल्हा महापालिका त्यासाठी चार्ज वापरते. पण त्याचा जो उद्देश आहे मूळ, जसं गुजरातनी एक पॅटर्न केलं होतं की 3 रुपये किलोमीटरनी ती शेववाहिन्या देतात. पण आपल्याकडे खासगी शेववाहिन्या घेऊन आपला रुग्णवाहिका घेऊन जावं लागतं. त्यासाठी ते धोरण आहे. या रुग्णवाहिका ज्या आम्ही घेतल्या होत्या त्या जिल्हा परिषदच्या विशेषतः सिव्हिल हॉस्पिटल असतील, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि त्याचबरोबर काही नगरपालिकांना आम्ही त्यांच्या मागणीप्रमाणे दिले. त्यावेळेला त्यांच्याकडे ही SOP क्लिअर करून दिली आहे की त्यांचा मेंटेनन्स, त्यांचा बरोबर ड्रायव्हर हे सगळं त्यांनी पुरवायचं आहे आणि या शेववाहिकांचा वापर करायचा आहे. त्याच्याबद्दलची SOP क्लिअर आहे. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काही स्पष्टता नसेल तर आम्ही अजूनही सांगू त्यांना, कारण आम्ही त्या सगळ्या SOP मान्य झाल्यानंतरच त्यांच्याकडे त्या वर्ग केले. चला, थँक्यू सर. थोडा उशीर झाला, सॉरी. HPV आपल्याकडे मुबलक असणार आहे का? नाही, 9 वर्षापासून 14 ते 15 सध्या आपण टार्गेट करू. 9 वया